कोल्हापुरात घरातील कपाटात विचित्र प्रकार, 4 जण बेशुद्ध, उघडताच भयंकर घडलं. कुणालाही वाटलं नव्हतं. आपण ज्या घरात रोज सुरक्षित आहोत असं समजतो, जिथे रोजची वापरातली वस्तू, कपडे शांतपणे ठेवलेले असतात, तिथे एका रात्रीत असं काही घडेल. क्षणात सगळं बदलून जाईल. हे आपल्या घरातच घडलंय का? आणि आपल्याला कळलंच नाही. सर्वच कसं काय बेशुद्ध झाले? हा प्रश्न अजूनही त्या घरात घुमत आहे. भिंतींमध्ये, दारामध्ये आणि त्या उघड्या कपाटात. त्या घरातील रात्र अगदी नेहमीसारखी होती. नेहमीसारखं जेवण झालं होतं, नेहमीसारखी चर्चा. टीव्ही बंद झाला, दिवे बंद झाले आणि एकामागोमाग एक सगळे झोपले. दार लावलेलं, कडी नीट लावलेली, खिडक्या आतून बंद. घरातले सगळे सुरक्षित आहेत असं वाटण्यासारखीच ती रात्र होती. बाहेर शांतता, आजूबाजूला कुठलाही आवाज नाही. ना कुत्र्याचं भुंकणं, ना पावलांचा आवाज, ना संशयास्पद हालचाल. घराच्या कोपऱ्यात असलेलं कपाट, दरवाजे उघड बंद होणारे, कपड्यांनी, कागदांनी, दागिन्यांनी भरलेलं, घरातील सगळ्यात सुरक्षित जागा. आज मात्र तेच कपाट पुढे होणार होतं. एका भयानक घटनेचं कारण. रात्री काही घडलं, पण कुणाला जाग आली नाही. कुणालाच संशय आला नाही. जसं काही झोपेतच घरावर अंधार कोसळला. कुणीतरी घरात आलं, अतिशय शांतपणे, अतिशय हुशारीने, एकही आवाज न करता. घरात झोपलेल्या लोकांच्या अगदी जवळ, त्यांच्या श्वासापर्यंत कुणीतरी पोहोचलं. आणि तेव्हाच घडलं सगळ्यात भयानक. कुत्र्यांचा आवाज नाही, कारण तेही गप्प होते. जणू त्यांनाही कुणीतरी शांत केलं होतं. कुणाचीही हालचाल नाही, सगळं इतकं शांत, जसं काही घरात कोणीच नाही. पण पहाटे जेव्हा घरातला एक दरवाजा उघडला गेला, तेव्हा दृश्य बदललं. आनंदाची सकाळ नव्हती ती, भीतीची सुरुवात होती ती. घरात 4 जण, कोणी उठत नाही, कोणी बोलत नाही. हाक मारली, नाव घेतलं, हलवून पाहिलं, पण प्रतिसाद नाही. क्षणभर भीतीनं श्वास रोखला गेला. हात थरथर कापू लागले. डोळ्यांसमोर अंधार दाटला. हे नक्की काय झालंय? आणि नजर गेली त्या कपाटाकडे. जे रोज नीट बंद असायचं, आज मात्र उघडलेलं होतं. कपाट उघडलेलं, सामान अस्ताव्यस्त, कपडे खाली पडलेले, कागद विखुरलेले, तिजोरी उघडी, घरातील सुरक्षित जागा आता रिकामी. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं, हे साधं काही नव्हतं. हा अपघात नव्हता, ही निष्काळजीपणाची चूक नव्हती. कुणीतरी मुद्दाम अतिशय शिताफीने घरात प्रवेश केला होता. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट, 4ही जणांना जाग आलीच नाही, कारण ते बेशुद्ध होते. कसं? का? आणि कुठून? थोड्याच वेळात परिसरात चर्चा सुरू झाली, भीती पसरली, फोनाफोनी झाली. पोलीस आले, तपास सुरू झाला. श्वान पथक, ठसे तज्ज्ञ सगळं हालचालीत आलं. तेव्हा एक भयानक संशय समोर आला. घरात झोपलेल्या लोकांच्या तोंडावर गुंकीचं औषध फवारण्यात आलं होतं. इतकंच नाही, बाहेर असलेल्या प्राण्यांनाही काहीतरी दिलं गेलं होतं. म्हणून संपूर्ण रात्र एकही आवाज झाला नाही, एकही हालचाल कुणाला जाणवली नाही. आणि त्या शांततेचा फायदा घेऊन घरातील कपाट उघडून सोनं, चांदी, रोख रक्कम, मोबाईल सगळं लंपास करण्यात आलं. हे सगळं कोल्हापुरात, वस्तीच्या भागात, महामार्गालगत, जिथे दिवसभर गर्दी असते, वाहनांची वर्दळ असते. लोकांना वाटतं आपण सुरक्षित आहोत, पण त्या रात्री झोपेत असताना कोणालाही न कळता सगळं घडून गेलं. आज त्या घरात भीती आहे, परिसरात दहशत आहे आणि एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात, त्यांच्याकडे घडलं, उद्या कुणाकडे? ही घटना आपल्याला एक इशारा देते की दार बंद असणं पुरेसं नाही, डोळे उघडे ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. कोल्हापूर हादरलाय आणि ही भीती अजूनही संपलेली नाही.